नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. ही प्रश्नपत्रिका आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रकारचे प्रश्न आपल्याला येणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पूर्वपरीक्षा 39 वेळ 2 तास. काही महत्त्वपूर्ण सूचना, अशा सूचना आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला हा योग्य पर्याय निवडा असा असेल 5 गुणांसाठी. त्यामध्ये आपल्याला 5 रिकाम्या जागा दिल्या जातील आणि त्यांच्यासाठी 4 पर्याय असतील. त्याच्यातला अचूक पर्यायाचं वर्णाक्षर आपल्याला लिहायचं असेल उत्तरपत्रिकेत. बघा पहिलं, अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्याची आधुनिक आवर्त सारणीतील जागा गण 2 मध्ये आहे. दुसरं, अणूवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. तिसरं, हे उपकरण विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरतात, विद्युतजनित्र. चौथं, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमातून जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. पाचवं, भूपृष्ठापासून उच्च भ्रमण कक्षेची उंची 30,780 किलोमीटर असते. त्यानंतर ब भाग, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 1. वेगळा घटक ओळखा. तो आहे जनित्र. दुसरं, सहसंबंध पूर्ण करा. तो आहे 400 नियम. जोडी जुळवा. दूरदृष्टिता याची जोडी आहे अ. दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. त्यानंतर चौथं, इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. ॲल्युमिनियम 283. चूक की बरोबर? चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तिवेगापेक्षा कमी आहे. बरोबर. त्यानंतर शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही 2 4 गुणांसाठी. बघा पहिलं, सोडियम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात. 2. डोळ्यांपासून 25 mm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा स्पष्टपणे पाहू शकत नाही. तिसरं, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. यांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलची सायन्सची प्लेलिस्ट पहा. त्यानंतर ब भाग, प्रश्न दुसरा, प्रश्न सोडवा कोणतेही 2 6 गुणांसाठी. 1. जर एका ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती? ते आहे 0.4 ms. दुसरं, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 282 असे आहे. यावरून त्या प्रश्नांची उत्तरं लिहा. क. या मूलद्रव्याचा अणुअंक किती? तो आहे 12. दुसरं, हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? आवर्त क्रमांक 3 मध्ये. तिसरं, रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा आणि उत्पादितांची नावे लिहा. ते नाव आहे आयर्न सल्फेट कॉपर.
त्यानंतर चौथं, SIचं एकक आहे जे आणि CGHचं एकक आहे CAL. पुढचा प्रश्न, मिथेन व इथेन चे इलेक्ट्रॉन्स ठिपका संरचना काढा. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा 15 गुणांसाठी. पहिलं, मुक्तिवेग ही संकल्पना स्पष्ट करा. दुसरं आहे, आवर्ती सारणीतील माहिती लिहा. आवर्त सारणीचा नियम लिहायचा आहे. नंतर आवर्तन व गण यांची संख्या लिहायची, ती आहे 7 आणि हॅलोजन गणातील मूलद्रव्यांचे संयोज आहे 1. तिसरं, पुढील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहेत की उष्मादायी ते ओळखा. पहिली रासायनिक अभिक्रिया आहे ती आहे उष्मादायी, दुसरी आहे उष्माग्राही आणि तिसरी आहे उष्मादायी. पुढचं, आकृत्या दिल्या आहेत 3, त्यांची नावं आपल्याला विचारलेली आहेत. बघा, पहिली आकृती आहे व्होल्टमीटर, दुसरी आहे मिनिएचर सर्किट ब्रेकर आणि तिसरा आहे फ्यूज. 5वा प्रश्न, 5 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअसपासून 100 अंश सेल्सिअसपर्यंत वाढविण्यासाठी किती उष्णता लागेल? ती आहे 400 किलो कॅलरी. पुढचं, भिंगासाठी वापरले जाणारे कार्टेशियन चिन्ह संकेत लिहा. बघा, या ठिकाणी तो चार्ट कंप्लीट करून दाखवला आहे. क भाग, अभिक्रियांसाठी रासायनिक समीकरणे लिहा. थर्मिट अभिक्रिया, मॅग्नेशित फितीच्या हवेतील ज्वलन आणि लोखंडाचा खिळा सल्फेटच्या द्रावणात टाकला. त्याच्या अभिक्रिया या ठिकाणी लिहून दाखवलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 1. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे, हे विधान स्पष्ट करा. दुसरा आहे, सारणी पूर्ण करा. कार्बनची अणू सरळ शृंखला. बघा काळजीपूर्वक, या पद्धतीने हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी टाकलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरलेला आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.